तरफ है मेरे ही चर्चे, होठों पे है बस मेरा नाम। रंगों भरी मेरी मस्ती में डूबी है मेरी झूठी कहानी। तरफ है मेरे ही चर्चे, होठों पे है बस मेरा नाम। रंगों भरी मेरी मस्ती में डूबी है मेरी झूठी कहानी। मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या सिनेमॅटिक विजय यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओची बिटमार्क प्रोजेक्ट जे पण आपले लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळं दिलेलं आहे, तिथं जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता। इथं मीडियामध्ये जायचं आहे, मीडियामध्ये तुम्हाला कोणता पण तुमचा फेवरेट फोटो ॲड करून घ्यायचा आहे। 3 डॉटवर जाऊन फिल कंपोजिशन एरिया करून त्याला शेवटपर्यंत असं लॉंग प्रेस करून घ्यायचं आहे। आता लॉंग प्रेस केल्यानंतर तुम्हाला तिथं द्यायचं आहे त्याचा कट। आता 10.1 सेकंदाला तुम्हाला तिथं कट द्यायचा आहे, स्प्लिट करून घ्यायचं आहे। आता सेकंड नंबरचा स्प्लिट केलेला भाग आहे त्याला खालच्या साईडला असं ड्रॅग करून घ्यायचं आहे। ड्रॅग केल्यानंतर बॅक यायचं आहे, बॅक इफेक्टमध्ये शेक इफेक्टमध्ये जाऊन शेक इफेक्टमध्ये गेल्यानंतर तुम्हाला जे पहिल्या 2 लेयर आहेत त्या कॉपी करायच्यात। कॉपी लेयर करून वापस आपल्या बिटमार्क प्रोजेक्टमध्ये जायचं आहे। बिटमार्क प्रोजेक्टमध्ये गेल्यानंतर पेस्ट ह्याच्या लेयर करून टाकायचं। शेक इफेक्ट आणि बिटमार्क प्रोजेक्टची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिथं जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता। वापस आपल्याला बॅक यायचे, शेक इफेक्टमध्ये जायचं आहे। आता एवढं केल्यानंतर ते पहिली आणि दुसरी नंबरची लेयर आहे त्याला ती डिलीट करून टाकायची। डिलीट केल्यानंतर कॉपी सगळ्या लेयर करून टाकायच्यात। खालच्या साईडला असं बघू शकता तुम्ही, इथं कॉपी 6 लेयर काय आपलं जेवढ्या पण लेयर आहे तिथं शेवटच्या 2 सोडून त्या कॉपी करून द्यायच्यात। 11 लेयर आहेत। आता 11 लेयर केल्यानंतर इथं तुम्हाला वापस आपल्या बिटमार्क प्रोजेक्टमध्ये जायचं आहे। बिटमार्क प्रोजेक्टमध्ये त्या लेयर पेस्ट करून टाकायच्यात। आता एवढी प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला जे स्टार्टिंगला तुम्ही आपण जे शायरीची आणि त्याची PNG ॲड केली होती त्याला असं वरच्या साईडला असं ड्रॅग करून घ्यायचे। त्या 2 लेयर आहेत का त्याला असं ती 2 नंबरची पण सर्कलवाली लेयर आहे त्याला असं वरच्या साईडला ड्रॅग करून द्यायचं आहे। इथं स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे तुम्ही तशाप्रमाणे करू शकता। आता एवढं केल्यानंतर तुम्हाला जर CC क्वालिटी पाहिजे नसेल तर इथले तुम्ही ते वरच्या साईडचे ब्लॅक कलरचं ते इफेक्ट असं हाईड करू शकता। तिथं डोळ्याचं बटन आहे तिथं तुम्ही हे करू शकता। आता शेवटपर्यंत वापस यायचं आपल्याला बॅक आल्यानंतर शेक इफेक्टमध्ये जायचं आहे। जो स्टार्टिंगला तुम्ही बघू शकता फर्स्ट नाव आहे तिथं त्याचे कॉपी करायचे सगळे इफेक्ट कॉपी केल्यानंतर वापस आपल्या बिटमार्क प्रोजेक्टमध्ये जाऊन पहिल्या नंबरच्या फोटोला हे इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं। आता ही वापस आपल्याला बिटमार्क प्रोजेक्टमध्ये जाऊन वापस आपल्याला शेक इफेक्टमध्ये जायचं आहे। शेक इफेक्टमध्ये गेल्यानंतर तिथं आपल्याला बिटमार्क प्रोजेक्टमध्ये जाऊन तिथं जाऊन तुम्हाला सेकंड नंबरचे जे फोटो आहे त्याला ते इफेक्ट पेस्ट करून टाकायचे। इफेक्ट पेस्ट करण्यासाठी तिथं ॲड इफेक्टमध्ये जाऊन इफेक्ट पेस्ट करायचे। इफेक्ट पेस्ट झाल्यानंतर इथं बघू शकता तुम्ही असा आपला रेडी झालेला आहे। आता तिथं तुम्ही एक्सपोर्ट करू शकता। व्हिडिओ हरपून जाईन त्यासाठी व्हिडिओला सेव्ह करून घ्या आणि आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर चला।